जय हिंद साथियों। बहुजन सौरभ नागपुर से निकलने वाला बहुजन आंदोलन का एक मराठी दैनिक जो 25 दिसंबर 2020 को शुरू हुआ, जिसका पहला वर्धापन दिन दीक्षाभूमि नागपुर के ऑडिटोरियम में बड़े ही उत्साह और उल्लास के साथ मनाया गया। आइए देखते हैं पूरा वृत्तांत सिर्फ आपके अपने मैत्री इंडिया चैनल पर। विजय मेश्राम, भदंत नाग दीपंकर, नितीन सरदार, मिलिंद फुजरे, भीमराव गायकवाड, जयपाल कांबळे, धम्मप्रिया ठवरे, सीएम चौहान, नरेंद्र शेंडे, नागेश गुरगुरे, अरुण भगत, एस.के. सेंडे, विशाल खुलझले, अरुण गाडे, संजय वागचोर, एम.टी. बोरकर, डॉक्टर अनिताताई गवई, गौतमी खोब्रागडे, योगिता रंगारी, प्राध्यापक माधुरी गायधनी, डॉक्टर वीना राऊत, क्षितिज गजभिये, आशा पी.टी. मेश्राम, पी.एल. गेडाम, शशिकांत थुमने, माजी न्यायाधीश अनिल वैद्य, डॉक्टर सुशील मेश्राम, विनायक इंगळे सर आणि मी स्वतः विलास गजभिये। हा निधी आपल्याकडे 25 डिसेंबरला शेअरच्या रूपामध्ये 6,75,000 आणि डोनेशन म्हणून जाहिरातीच्या रूपाने मिळाला आपल्याला 3,24,000 असा निधी आपल्याकडे 9,99,000 रुपये जमा झाला, जो आपल्याकडे आजपर्यंत त्याचा हिशोब ऑडिट आहे। हे खुलं ऑडिट तुमच्यासाठी, तुम्ही कधी पण येऊ शकता आणि हे आपलं ऑडिट पाहू शकता। मी आजच्या या प्रसंगी आपल्या 31 लोकांचा सन्मान सोहळा आहे आणि या सन्मान सोहळ्यामध्ये आपण त्यांचा सन्मान करणार आहोत, त्यांना सुद्धा आपण बोलण्याची या ठिकाणी संधी देणार आहोत। तत्पूर्वी या पेपरला बळ मिळावं, ते पैशाच्या रूपाने, जाहिरातीच्या रूपाने, वार्तापत्राच्या रूपाने, तुमच्या साहित्याच्या रूपाने, आणि म्हणून या ठिकाणी ज्या लोकांनी आम्हाला एक छोटंसं डोनेशन काही का असेना ते देण्याची इच्छा व्यक्त केली, या ठिकाणी आल्यानंतर मी त्या सर्व सन्माननीय व्यक्तींचं नाव या ठिकाणी घेतो। आमचे टेलर कवी प्रकाश बावनगळे यांनी माझ्याजवळ एक लिफाफा दिला आहे। मी सन्माननीय प्रबंध संपादक यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाश बावनगळेंनी हा लिफाफा त्यांना द्यावा। यांनाही विनंती करतो की ते या प्रसंगी एक चेक 10,000चा चेक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांना देणार आहे। मी प्रकाश बावनगळे यांचंही स्वागत करतो आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली। आजच्या दिवशी त्यांचा पुत्र बाळा गजभिये यांचा जन्म झाला, परंतु कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं। आपल्या मुलाच्या आठवणीनिमित्त दैनिक बहुजन सौरभला 11,000 रुपयाचा चेक प्राचार्य जानराव गजभिये देणार आहे। वडिलांच्या वतीने त्यांचे ज्येष्ठ पुत्र अरविंद गजभिये या ठिकाणी 11,000 रुपयाचा चेक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांना देत आहे। आपण टाळ्यांच्या गजरमध्ये त्यांचं स्वागत करावं। यानंतर मी ज्ञानेश्वर रक्षक यांना विनंती करतो या कोणाने आमचे सहकारी मित्र आज पुन्हा ते 10,000चा चेक या प्रसंगी देत आहे आणि आम्ही असं ठरवलं की वर्तमानपत्र काढत असताना लोकांना भावनिक करू। तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांच्या चरणी मी नतमस्तक होतो। मित्रांनो, हा आनंद सोहळा आणि सुरू झाला तो इंदोऱ्यासारख्या वस्तीतून आणि राजाभाऊ खोब्रागडे स्मृती हॉलमधून। तो जो भीमसैनिकाचा निघालेला हा जथ्था आज दीक्षाभूमीपर्यंत पोहोचला एका बहुजन सौरभला घेऊन। मला असं वाटतं की हा साधत हे नव्हतं, हे जे आव्हान आम्ही स्वीकारलं। मला असं वाटतं की डॉक्टर कांबळे मगाशी रणजित मेश्रामांना म्हणाले की मी एकही अक्षर कधी लिहिलं नाही, पण मला असं वाटतं की डॉक्टर रोज त्याच्यातल्या चुका एवढ्या शोधतात
कारण वकील माणूस आहे आणि व्हेटरनरी डॉक्टर पण आहे, म्हणजे त्यांच्याजवळ डिग्र्या कुठल्या आहेत आणि वकील हा अक्षर शोधण्यात आणि एका कॉमा आणि ऱ्हस्व दीर्घातही तो आपला शोधत असतो. आणि त्या वर्तमानपत्राला खऱ्या अर्थानं ही सगळी टीम आम्ही जो बसलो आणि खूप मंथन केलं आणि मंथनांमधून जे सुरू झालं तेव्हा एक लक्षात आलं. मी सहज डॉक्टरांना म्हणालो, संध्या राजूरकरांना म्हणालो, कारण संध्या ही तोंडाने फटकळ आहे पण मनाने फारच सोलवड आहे. आणि दुसरी गोष्ट एक आहे, तिला जे पटत नाही ती स्पष्ट बोलते, पण तिचा जो म्हणजे राग, हा रागही फार लवकर क्षमतो. मला समजत नाही, कारण ती संध्यासारखी संध्याकाळच आहे, पण अनेकांच्या जीवनात ती सकाळ उगवते. ती सकाळ उगवण्याचं जर कोणी कारण असेल बहुजन सौरभचं, तर ती संध्या राजूरकर आहे. आणि खऱ्या अर्थानं तिने या सगळ्या गोष्टीला, जेव्हा आम्ही रोज सकाळी लोक चहावर चर्चा करतात, आम्ही कॉफीवर चर्चा करतो आणि त्या चर्चा करत असताना आमचा एक सगळं हे चालतं. आणि डॉक्टरांची हिंमत मला एक समजत नाही आहे. डॉक्टर कांबळे माणसाकडे ही सिद्धार्थ खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धाने त्यांच्या आईवडिलांनी नाव ठेवताना कुठली डिक्शनरी बारी माहीत नाही, पण खऱ्या अर्थानं बुद्धाचा वसा या माणसाच्या मनामध्ये आहे. ती करुणा आहे. अनेकांनी धोके दिले तरी हा माणूस म्हणतो की काही बिघडत नाही, आपला हा पेपर चालेल. ही जी आत्मविश्वास, हा आत्मविश्वास मित्रांनो चळवळीमुळे येतो, तो विचारामुळे येतो आणि तो विचार जगणाऱ्यांमध्ये येतो. तो विचार घेऊन हा माणूस जो जेव्हा जगतो, तथागताचा तो विचार आणि ती करुणा या माणसाने इतकी ओतप्रोत भरलेली आहे. पण पैसा येतो तो दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगतो, आज 25,000चा चेक आला, काल 50,000चा चेक आला. तेव्हा म्हणतो डॉक्टर देणारे आहे कोण? देणारे चेहरे कधी दिसत नाही, पण देणारे हात इतके हजारो आहेत आणि वाचकांचा इतका मोठा सपोर्ट आहे. मला असं वाटतं की एवढ्या कमी वयात कोणताही बहुजन, कोणताही पेपर कधी चालला नसेल. मी त्यांना सहज म्हणालो, तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे, हातीने घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याचे कारण एकच, प्रचार प्रभावशाली. आमचा बहुजन सौरभ हा पेपर लोकांच्या मनातल्या वेदना समाजापर्यंत पोहोचवतो, त्या राजकीय सिस्टीमपर्यंत पोहोचवतो. आणि ती ताकद आहे आमच्या बाबासाहेबांच्या विचाराची, फुल्यांच्या विचाराची, शाहू महाराजांच्या विचाराची. मला असं वाटतं की हा पेपर बंद पडण्याचं काही हे नसतं, बंद पडो की न पडो, पण हा पेपर जो विचार आज देत आहे, मला असं वाटतं की उद्याचा इतिहास घडवणारा. कारण आज रणजित भैया या ठिकाणी बसले आहेत. सर, आपण जी लढाई लढतोय ते आपल्या नातवासाठी लढतोय. पोरांचं तर भलं झालं, पोरं कामाला लागली, पण नातवांचं जे भलं व्हायचं आहे त्यासाठी ही आमची लढाई आहे. आणि बहुजन सौरभच्या पाठीशी तुम्ही आहात आणि बहुजन सौरभ तुमच्या पाठीशी आहे. मी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि मलाही सुद्धा बहुजन सौरभनी खूप काही दिलं. आज एक नवीन चेहरा दिला. मला फुलझेलेजी म्हणाले, जे या स्मारक समितीचे सचिव, की मला तुमच्याशी भेटायचं होतं. मी म्हटलं, दादा मी तुम्हाला कधी भेटलो नाही, पण माझं नाव त्यांच्यापर्यंत पोचलं. ही बहुजन सौरभची ताकद आहे. ही ताकद मित्रांनो माझ्यासारख्या अनेकांना घडवत आहे. ही ताकद अशीच ऊर्जा ही तुमच्या आशीर्वादाने मोठी होत राहो. पैशाचा ओघ द्या असं नाही. तुम्ही आपल्या पोराच्या, नातवाच्या वाढदिवसाला हजारो रुपये बर्बाद करता, ते केक कापता, तो पोटात खाण्यापेक्षा तोंडाला लावता आणि ती बर्बादी करण्यापेक्षा असं ठरवून टाका की बहुजन सौरभला माझ्या पोराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही भेट पाठवा. ती भेट तुमची ही या समाजातल्या त्या दुखितांच्या, कष्टांच्या शब्दाची ताकद बनेल आणि ते शब्द तुमच्या आणि माझ्या येणाऱ्या पिढीला एक नवी दिशा देईल. एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद. दैनिक बहुजन सौरभ जेव्हा सुरू झाला त्यावेळेला 25,000 रुपयांनी आम्ही शेअर गोळा केले. त्यावेळेला ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले की डुबले म्हणून सोडू, आपण प्रयोग तर करून पाहू, हा एक शब्द. आणि नंतर प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा देश प्रेसमधून फोन यायचा की 1,00,000 टाका, 25,000 टाका, 50,000 टाका, त्या वेळेला पैशाची अडचण जायची आणि आमचं ATM पुढे यायचं. आम्ही ATM म्हणून ज्यांना नाव दिलं ते भदंत नागदीपंकर, की ज्यांना दान मिळते आणि ते दान सामाजिक संस्थेला दान करतात, असे भदंत नागदीपंकर आमचे संचालक आहेत. परंतु सोबत 70,000च्या जवळपास
त्यांनी या बहुजन सौरभला जाहिराती दिल्या आहेत, त्यांच्याकरताही आपण टाळ्या वाजवा. प्राध्यापक माधुरी गायदानी ही तर संचालक आहेच, परंतु ती आपल्या कुटुंबाकडून 70,000 रुपयाच्या वर तिने आम्हाला जाहिरातीच्या रूपाने पैसे दिलेले आहेत, त्यांच्याही करता थोड्या टाळ्या. प्राध्यापक भीमराव गायकवाड अनेक प्राध्यापक कंजूस असतात असं समाजात एक वातावरण आहे, परंतु प्राध्यापक भीमराव गायकवाड म्हणजे प्रत्येक वेळेला सर्वात आधी नोट काढणारा माणूस आणि म्हणतो की सारे विचार देतील तुम्हाला, असं करा तसं करा तसं करा, परंतु पैसा कोणीही देणार नाही, मी माझ्यापासूनच सुरुवात करतो, असे एक भीमराव गायकवाड आमच्या या संचालक मंडळात आहे. गौतमीताई ज्या वेळेला आम्हाला मिळाल्या त्यावेळेला गौतमीताई म्हणाले की हे पैशाचं सोंग कसं उभं केलं तुम्ही. आम्ही सांगितलं की साहेब, आम्ही कुणाला भावनिक केलं नाही, आम्ही आमचा विचार सांगितला आणि विचार सांगितला की बाबासाहेब जेव्हा म्हणतात की वर्तमानपत्र चालवण्यासाठी माझं घर विकून टाका, आणि बस हेच वाक्य घेऊन आम्ही या वर्तमानपत्राचा जन्माला घातला आहे. मी गौतमीताईला विनंती करेन की गौतमीताईंनी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी श्रद्धांजली देते आहे. त्याचप्रमाणे या व्यासपीठावर सगळे नामांकित असलेले व्यक्ती इथे हजर आहेत आणि आपल्या ह्या हॉलमध्ये श्रोता वर्ग जो आहे हा दैनिक बहुजन सौरभचा हा खूप म्हणजे तिथले जे काही कंटेंट्स येतात त्याच्यावर विचार करणारा आहे. वैचारिक वर्ग हा इथे उपस्थित आहे असंच मी समजते आहे. कारण आजच्या पिढीला तसे तर माध्यम खूप आहेत, आपले विचार आपल्याला सांगायला. रोज आपल्या मोबाईलवर कितीतरी मेसेजेस येतात, त्याच्यातून बरंचसं काही नॉलेज येतं, परंतु मुलांना मोबाईल हे खेळणं झालेलं आहे. त्याशिवाय त्यांना रीडिंग करण्याची काहीच सवय राहिलेली नाही. आणि ह्या रीडिंगची सवय आता ह्या दैनिक बहुजन सौरभमधून व्हायला पाहिजे. म्हणून माझी अशी एक विनंती आहे की मराठीमध्ये हा निघतो आहे, परंतु हिंदीमध्ये सुद्धा निघाला पाहिजे. कारण हा आपल्या महाराष्ट्रापुरताच होतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी नवीन पिढी आहे त्यांचं फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असतं, सेकंड लँग्वेज हिंदी असतं, थर्ड लँग्वेज मराठी त्यांना फार कठीण जाते. कारण जास्तीत जास्त हिंदीचा प्रयोग केला जातो, त्यांना मराठीचे काही शब्द जे असतात साहित्यिक हे ते कळत नाही. आणि मोठ्या लेवलवर जर साहित्यिकरित्या लिहिण्यात आलं तर काय असतं, याचा मुख्य उद्देश आपल्या ह्या पत्रकाचा, आपल्या ह्या पेपरचा हा असतो की आपले विचार पोहोचले पाहिजे, विचार मंथन झालं पाहिजे. तर ह्यामुळे मी एक विनंती करते की हा एका वर्षात इथपर्यंत येऊन पोहोचला आणि लोकांनी स्वतःच्या इच्छेने दान केलेलं आहे, डोनेशन्स दिलेले आहेत. कशासाठी? कारण या पेपरचा उद्देश हा इतका उदात्त आहे की पुढच्या पिढीला आंबेडकर, शाहू ह्यांचे विचार, भगवान गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्ध यांचे विचार मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि आम्ही आहोत, आमच्यापर्यंतही त्याची उजळणी झाली पाहिजे, ती वातावरण निर्मिती झाली पाहिजे. ह्याच्यासाठी हे माध्यम खूप महत्त्वाचं आहे. आणि मी सोनेगावला असते, तिथे सुद्धा मी या पेपरबद्दल ज्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत त्यांनी म्हटलं की खरंच खूप छान लेखन आहे, स्तंभलेखन पण छान आहे, संपादकीय लेखन छान आहे. आणि जे काही आजच्या काळामध्ये घडामोडी घडत आहेत सगळ्या बाबींवर विचार मंथन होत आहे. आम्हाला हा पेपर वाचून खूप आनंद होतो आहे की पुढे जाऊन आमच्या मुलांनी सुद्धा
बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पुढे न्यायचं काम केलं पाहिजे. म्हणून एवढं बोलून मी आमच्या खोब्रागडे परिवारातर्फे, डोंगरे परिवारातर्फे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानची मी अध्यक्षा, आमच्या सगळ्या विश्वस्त मंडळाकडून मी आपल्या ह्या पेपरला ह्यांना काय बहुजन सौरभ मंडळ जे आहे यांना मी शुभेच्छा देते. आणि हा यशस्वीरित्या 1 वर्षापर्यंत चांगल्या रीतीने चालतो आहे आणि तो असाच पुढे चालत राहील ही माझी मनोकामना आहे. आणि मला ह्या पेपरमुळे चंद्रपूरमध्ये बॅरिस्टर राजाभाऊंनी जो पेपर काढला होता, राजाभाऊ खोब्रागडेंनी प्रजासत्ताक, आणि आम्ही बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे इथून पण मॅगझिन्स वगैरे काढले आहे, परंतु ते काही कारणानिमित्त नाही चालले नंतर. आणि काळानुसार सगळं बदलतच असतं. पण हा पेपर जो आहे आणि हा पेपर आता पुढे पण चांगली वाटचाल करेल आणि लोकांच्या मनामध्ये घर करेल आणि आंबेडकर विचार हे जे आहे यांचं मंथन होईल आणि सगळ्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन पण मिळेल अशी मी अपेक्षा करते आणि माझे 2 शब्द संपवते. दैनिक बहुजन सौरभचं जे नातं गौतमीताईचं जुळलं ते कायमचंच. आमच्या संचालक झाल्यानंतर ते म्हणाले, अहो अख्खं कुटुंबच मी संचालक करणार आहे. आणि इतकंच नव्हे तर यानंतर चंद्रपूरमध्ये कशी आवृत्ती सुरू होईल त्याचाही विचार माझ्या मनात आहे. आणि या ऑफिसकरता आमचं जुनं घर ते मी देणार आहे इतकं आश्वासन. आणि 1-2 दिवसानंतर दैनिक बहुजन सौरभची परिस्थिती कशी आहे, काय आहे असा आचार विचार करणाऱ्या गौतमीताईचा फोन हा आलाच पाहिजे, तो संध्याकाळच्या वेळेला. यानंतर मी डॉक्टर नरेंद्र कुडमते यांना विनंती करतो की त्यांची सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो. आजच्या या बहुजन सौरभच्या निमित्ताने 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कांबळे सर, प्रमुख अतिथी रणजित मेश्राम सर, जावेद पाशा सर, राजकीय क्षेत्रात ज्यांनी आपलं नाव म्हणजे रामटेकच्या लोकसभेमध्ये गाजवलं, किशोर गजबे सर, ज्ञानेश्वर रक्षक सर, डोंगरेताई, विलास गजबे सर, मिलिंद फुलझेले, आमचे मित्र वानखेडे बोरकर सर आणि उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो, अतिशय छान गोष्ट आहे की बहुजन सौरभ या ठिकाणी 1 वर्ष साजरा करत आहे आणि दलितांच्या, आदिवासींच्या, बहुजनांच्या समस्या या मुखपत्रातून, दैनिकातून आपण व्यक्त करत आहोत. सगळीकडे हा प्रचार व्हायला पाहिजे. या निमित्ताने आता आपण सारे कामाला लागूया आणि या दैनिकाला चांगली भरभराट हो अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मान्यवर खूप चांगले वक्ते आहेत म्हणून मी फार कमी शब्दात आपल्या भावना व्यक्त करतो. शुभेच्छा. जय हिंद. डॉक्टर साहेबांनी आदिवासी बांधवांना दैनिक बहुजन सौरभ जोडलेले आहे. यानंतर आमच्यासोबत पहिले फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनामध्ये ज्यांची मोठी भूमिका होती ते शरद वानखेडे यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करा. जगाची शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध या देशामधील वंचितांना वाचा फोडणारे संविधानाचे जनक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून असणारे आमचे परमपूज्य डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख
त्यानंतर या देशाला ज्यांनी शिक्षणाचा वारसा लाभला अशा जगात एकमेव जोडीदार असणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि आई सावित्री आहे. त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्यक्षरित्या देशामध्ये या समाजाला आरक्षण नावाचा जो शब्द दिला, अधिकार दिला, असे शाहू महाराज आणि याशिवाय या संपूर्ण देशातील त्या समाजाला सातत्याने चेतनेचा वारसा देणारे सर्व महामानव यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि मित्रांनो, या प्रज्ञापीठावर विराजमान झालेले या दैनिक सौरभचे डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांचा आणि आमचा फार जुना परिचय आहे. सिद्धार्थ कांबळे आणि आम्ही जेव्हा आठवणी निघाल्यास तर मी सांगतो आहे की बहुजन संघर्ष जेव्हा आमचे नागिन भाऊ या ठिकाणी नाही या सभागृहात नसतील कदाचित ते, तर त्या ठिकाणी सिद्धार्थ कांबळे असो, एल जी कांबळे असो, डॉक्टर कांबळे असो, यांची आठवण आज प्रकर्षाने होते. आणि तोच वारसा डॉक्टर सिद्धार्थ कांबळेंनी या कोरोना काळामध्ये माझी बैठक मिलिंद फुलगेले सोबत असायची आणि कोरोना काळामध्ये दैनिक महानायक मी वाचक असायचा होतो त्यावेळेस आमचे विनोद भाऊ उल्लीबाग. आणि तो महानायक जेव्हा खंडित झाला या कोरोना काळाने अनेक चळवळी संपवल्या आहेत, संपवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ही वेदना मिलिंद फुलगेलेला स्वस्थ बसू देईना, परंतु आंबेडकरी वारसा जपलेल्या सर्व माझ्या या सैनिकांनी या ठिकाणी संध्यासुद्धा आहे, या सर्वांनी एक नवीन विचार, एक नवीन वृत्तपत्र, कारण वृत्तपत्राच्या मालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून किंवा दीनबंधूपासून जरी आपण सुरुवात केली तरी ते चालल्याचं असं आपल्याला दिसत नाही. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी जो वारसा आणि वसा आपल्याला दिला आहे तो सातत्याने जिवंत ठेवण्याचा वारसा वसा दिलेला आहे. अत्यंत पडत्या काळात का असेना या दैनिक बहुजन सौरभने या समाजाला एक फार मोठी चेतना दिली आहे. या ठिकाणी आमचे मोठे बंधू निश्राम साहेब, याशिवाय सर्व विचारपीठावर असलेले उपस्थित सर्व प्रज्ञावान, शीलवान आणि या ठिकाणी या बहुजन सौरभच्या या 1 वर्षाच्या बारशाला म्हणू आपण किंवा वाढदिवसाला म्हणू उपस्थित असलेल्या माझ्या प्रज्ञावान मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, मी आजच बहुजन संघर्ष आपल्या दैनिक बहुजन सौरभवर एक प्रतिक्रिया लिहून मिलिंद फुलेंना पाठवली आणि अत्यंत मला ती मी त्याच्यामध्ये एक विशद केलेली आहे की बहुजन सौरभ हे मालकीचं वृत्तपत्र नाही आहे. कारण मी त्याच्या सुरुवातीच्या उद्घाटनाच्याही कार्यक्रमात होतो आणि नंतरच्याही कार्यक्रमात होतो. तर ते सार्वजनिक समता स्थापित करण्याचं एक वसा घेतलेलं एक दैनिक आहे आणि असे दैनिक सातत्याने सुरू राहतील हा आशावाद आपण ठेवायचा आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चळवळ चालवीत असताना आमचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे जेव्हा 15-16 मध्ये आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे महामानवाचं एक चित्र आम्ही त्या ठिकाणी तयार केलं, त्या ठिकाणी अगदी केंद्रस्थानी तथागत गौतम बुद्धाला आम्ही स्थान दिलं. अर्थात त्यावेळेस ओबीसी समाजामध्ये थोडासा विचार सुरू झाला
पण डॉक्टर बबनराव तायवाळेंनी अत्यंत समर्थपणे डॉक्टर बुद्धाची जी मांडणी केली ती अत्यंत समृद्धपणे मांडणी केली की या देशाचा भूमिपुत्र जर कुणी असेल तर भगवान गौतम बुद्ध आहे. ही मांडणी केल्यानंतर उपस्थित असलेल्या आमच्या अनेकांना अत्यंत दिलासा वाटला आणि तिथूनच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चळवळीमध्ये या सर्व महामानवाचा समावेश केला आणि तोच विचार आणि वसा आणि वारसा धरून या दैनिक बहुजन संघर्षामध्ये मी 2-4 लेख लिहिले आहेत. मी काही खूपसा लिहिणारा नाही आहे, पण लिहित असतो. पण मी चळवळ करणार आहे. मला वाटते की या देशामध्ये कुठेतरी फुले शाहू आंबेडकर विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. कालच मी उमरेड भिवापूर कुही या ठिकाणी आम्ही जरा संघटन बांधणीच्या अनुषंगाने बैठका घेऊन त्याचा विचार विनिमय करून त्यांना भूमिका देऊन त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं की आपली वर्तमानपत्र नाही आहेत, आपली वृत्तपत्र नाही आहेत, आपली माध्यमं नाही आहेत. ही खतखत जाणीव मनात होत असते आणि आज मला अत्यंत दिलासा मिळाला आहे की दैनिक बहुजन सौरभ ही काळाच्या कसोटीवर निश्चितपणे उतरेल. कारण त्यांना लाभलेले जे अत्यंत निर्मितीक्षम अशी माणसं जी आहेत ते हा वसा कायम ठेवतील अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आहे. आणि परत एकदा त्या सर्व संपादकीय मंडळ, ते सर्व वृत्तपत्र विक्रेते, सर्व वाचक आणि जे सातत्याने बहुजन सौरभ घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे माझे सगळे वाचक यांना मी या आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं बहुजन सौरभच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी या ठिकाणी शुभेच्छा इच्छितो. आणि ओबीसीमध्ये हा विचार सातत्याने तेवत ठेवण्यासाठी माझा सुद्धा जो वाटा असेल तो सातत्याने मी सुद्धा आपल्या उरावर घेऊन मी या ठिकाणी आपल्याला तो शब्द देऊ इच्छितो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो आहे. धन्यवाद. जय भीम आणि जय ओबीसी. ज्यांनी या ठिकाणी शब्द दिला की आम्ही सुद्धा दैनिक बहुजन सौरभचे संचालक होऊ ते डॉक्टर नरेंद्र कुडमते आणि शरद वानखेडे यांचं मी या ठिकाणी दैनिक बहुजन सौरभच्या वतीने अभिनंदन करतो. आज कृतज्ञता सन्मान आहे. जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांचंही तारुण्य मोठ्या त्रासात संघर्षात गेलं. यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात फार त्रासातूनच केली. आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून त्यांनी समाजाला एक नवा आयाम दिला. अशा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा दैनिक बहुजन सौरभने प्रथम वर्धापन दिनानिमित्त केला. कोणत्याही प्रकारचा परिचय नसताना आम्हाला वाटेत जयपाल कांबळे नावाचे एक शिक्षक मिळाले. दुकानाच्या बाजूला उभे होते आणि आमची चर्चा सुरू होती दैनिक बहुजन सौरभची. त्यांनी ती ऐकली आणि ऐकल्यानंतर आमच्यासोबत त्यांनी जयभीम केला. आमची भूमिका समजून घेतली आणि लगेच 25,000 रुपये घेऊन ते दुसऱ्या दिवशी आमच्या ऑफिसला आले. त्यांनी त्यांच्यासोबत 10 ते 10 लोकांना या दैनिक बहुजन सौरभमध्ये सहभागी करून घेतले. असेही आमच्या समाजामध्ये वेगवेगळे लोक आहेत. मी जयपाल कांबळेसाठी टाळ्या वाजवा, टाळ्यांचा गजर करावा अशी आपणास विनंती करतो. या कृतज्ञता सोहळ्यामध्ये इंजिनियर विजय मेश्राम, शशिकांत तुमने, MT बोरकर, गोविंदराव थोर, हरकिसन दादा हटवा, प्राचार्य जानराव गजभिये, वसंतराव खोब्रागडे, ताराचंद खांडेकर, प्राध्यापक मम देशमुख, मधु उके, दीनानाथ वाघमारे, गुलाबराव वनकर, प्राध्यापक जोगेंद्र गवाडे, शैलेश नरवाडे, रमेश थेटे, सीमा साखरे, डॉक्टर रूपा कुलकर्णी, प्रभाकर पानतावणे, नागेश चौधरी, बंती नागपूरकर, सुधीर हुजेले, भीमराव वैद्य, निरंजन वासनिक, डॉक्टर रवी वासनिक, KJ चव्हाण आणि सीता आटे यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी दैनिक बहुजन सौरभचे मुख्य संपादक मिलिंद गुंजले यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दैनिक बहुजन सौरभ बद्दल आणि एकंदर मिलिंद गुंजलेचा परिचय आपल्या सर्वांना नागपूर शहरामध्ये आहे. अनेक वर्तमानपत्रामध्ये काम केलं.
दैनिक भास्कर सोडताना दैनिक भास्करचा मालक त्यांना म्हणायचा की बेटा काम सोडू नको, तुला काय पाहिजे ते फ्लॅट पाहिजे काय पाहिजे, पण तू दैनिक भास्कर सोडू नको. परंतु स्वाभिमानी आपल्या आईच्या निधनानंतर मिलिंद फुलझेले यांनी दैनिक भास्कर सोडला आणि दैनिक जनतेचं महानायकाचं काम घेतलं. अगदी सडेतोडपणे संपादकीय लिहिणारे मिलिंद फुलझेले यांना विनंती करतो की त्यांनी दैनिक बहुजन सौरभ आणि एकंदर आजच्या कार्यक्रमासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. आणि या ठिकाणी आपण उपस्थित या सभागृहामध्ये मी ज्यांना व्यक्तिगत ओळखतो अशी सर्व मंडळी आहे. मी सर्वांचं नाव घेऊ शकणार नाही. मी सर्वांना जय भीम करतो. आज 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षाची वाटचाल आणि दैनिक बहुजन सौरभची भूमिका काय हे मी कालच्या संपादकीयामधून मांडलेली आहे. प्रश्न असा की आज आम्ही दैनिक बहुजन सौरभची जी वर्षगाठ साजरी करत आहोत त्यामागे आमचा हेतू नेमका काय? हेतू आमचे 2 आहेत. आम्ही वाटेने चालतोय, आम्ही कुठपर्यंत चाललोय, कसे चाललोय, चालणाऱ्याला कळत नाही, स्वतःचं भान नसते. त्या आम्हाला भानावर आम्ही योग्य दिशेने चालत आहोत की चुकलोय हे कोणीतरी आम्हाला सांगायला हवा. आम्ही जनतेच्या न्यायालयात आज आलेलो आहोत. आम्ही जे वर्षभर वाटचाल केलेली आहे, काय ही वाटचाल जे आम्ही स्वप्न तुम्हाला दाखविलेले होते, जे आम्ही स्वप्न पाहिले होते, त्या दिशेने आहे की नाही आहे? आम्ही लिहित आहोत, आम्ही मोठमोठे दावे करत आहोत, पण त्या दाव्याचे परीक्षण करणारे तुम्ही वाचक आहात ना. त्यासाठी आम्ही आजच्या हा 1 वर्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. दुसरा आमचा उद्देश बाबासाहेबांची ही चळवळ आहे, फुलेंची चळवळ आहे, शाहू महाराजांची चळवळ आहे. या चळवळीमध्ये आमचे माणसं खपले, आमचे जुने माणसं, आमचे पूर्वज खपले. त्यांनी काहीतरी समाजाला दिलं, त्यांनी दिलं म्हणून आज आमच्यासाठी आजचे दिवस आलेले आहेत. आम्ही त्यांची कृतज्ञता का व्यक्त करू नये? मिलिंद फुलझेले आज इथं जो उभा आहे ना, ते त्यांच्या त्याग बलिदान, त्यांचं शिक्षण आम्हाला भेटलेलं आहे, सामाजिक शिक्षण. मग आमचं दायित्व आहे ना त्यांच्या काय कामी, तर त्यांना काय देऊ शकत नाही, पण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. कृतज्ञ व्यक्त करण्यासोबत सोबत जशी आपली संपत्ती आपण हस्तांतरित करतो आपल्या मुलांना, अपत्यांना, चळवळ आणि विचारही हस्तांतरित झाले पाहिजे नवीन पिढीला. तुम्हाला चळवळ चिरंतन पाहिजे आहेत ना. चळवळीपासून तुमच्यामध्ये जगण्याचा जो स्वाभिमान, सन्मान टिकतो ना, मग चळवळ हस्तांतरित झालीच पाहिजे. त्या भावनेतून आम्ही जे आमचे ज्येष्ठ लोक राबले, येतं एमटी बोलकर साहेब आहेत, त्यांच्याबाबत नव्याने सांगण्याची गरज नाही. हे तर सर्व तपस्वी लोक आहेत येतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगू का तुम्हाला, येतं वानखेडे सारखे ओबीसी जे राष्ट्रीय ओबीसी महासंघ चालवतात, डॉक्टर नरेंद्र कोटवते, ज्यांनी तेव्हा पी.व्ही. नरसिंहरावला झूल दिली होती रामटेक मतदारसंघामधून. आम्ही विद्यार्थी संघटन आदिवासी विद्यार्थी संघटन उभं केलेलं होतं. जावेद पाशा मुस्लिम समाजामध्ये, रणजित भाऊ आहे, त्यांनी एक आपला काळ गाजवलेला आहे. किशोर गजबी जी आहेत, त्यांनी आपला आज काळ गाजवलेला आहे. लक्षातजी आहेत, संध्याताई आहेत, आमच्या ताई आहेत. आणि हुमदे साहेबांच्या बाबत काय सांगावं मला, 82 वर्षाचे, दररोज मला फोन करतात, मिलिंद आपल्या समाजाच्या काय वेदना आहेत. त्यांना त्यांची तळमळ स्वस्त बसू देत नाही.
म्हणतात मी आपल्याला काहीतरी करायचं आहे, 10 लोक मेले, आपलं शिक्षणच सुस्वस्त झालं. ही त्यांची तळमळ मनाही स्वस्त बसू देत नाही. आणि आम्ही एक नवीन काही प्रयोग नागपूरमध्ये उभं करण्याच्या प्रयत्नात लागलेले आहोत. बरं असो, ह्या लोकांचं त्याग आणि बलिदान आहे. हे नावा गुंडण्यामध्ये माझा उद्देश एवढाच की आज बहुजन सौरभला आरोप असा लावून कोणी आरोप असा लावू शकत नाही की हा महामाराचा पेपर आहे म्हणून. हे तर बहुजन समाज आहे खऱ्या अर्थाने. आमचा उद्देशच आहे या देशामध्ये समग्र परिवर्तन घडवून आणायचे असेल ना व्यवस्थेविरुद्ध, तर तुम्हाला मागासवर्गीयांना बहुजन समाजाला एकत्र करावंच लागेल. आमच्यामध्ये विचाराचं कुठं विमर्श नाही. आमच्यामध्ये वानखेडे साहेब काय विचारामध्ये मतभेद आहे? कोणत्याची आमच्या विचारामध्ये तत्वामध्ये मतभेद आहे? जावेदजी सांगा तुम्ही, का तुम्ही फुले साहेब आंबेडकरवादी नाही आहात? तुम्हाला या देशामध्ये संविधानिक संस्कृती आणायची नाही आहे? समता नको आहे तुम्हाला? अशा लोकांना आम्ही घेऊन बसलेले आहोत. कालपर्यंत आमच्यासोबत ओबीसी येत नव्हता. आज आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत काम करतो. आदिवासी बंधू आमच्यासोबत काम करतो. अरे मग त्यांना ती मैत्री टिकवण्यासाठी काहीतरी आम्हाला विचाराची देवाणघेवाण करावं लागेल ना. आमच्याकडे अफाट संघटना आहे, वेगवेगळ्या संघटना, संघटनेची काही कमी नाही, विचाराचीही कोणते मतभेद नाही. तरी आम्ही विघटित आहोत. आम्ही आपल्या दुकानदारा उभ्या करू नये. मग त्याला एका मंचावर आणण्यासाठी काहीतरी साधन तर पाहिजे. आज बहुजन सौरभ मध्ये प्रत्येक संघटनांचे लोक आमच्याकडे येतात. बातमी आली पाहिजे, आमच्या व्हाईस आला पाहिजे. काल महिलांचं आंदोलन झालं मनुस्मृती दहन दिनानिमित्ताने. किती वृत्तपत्रांनी त्यांच्या बातम्या छापल्या. बांधवांनो, हा आपला हक्काचा पेपर आहे. हे हक्काच्या काय बाबासाहेब आंबेडकर 1920 मध्ये जेव्हा ज्या समाजासाठी त्यांनी मुखपत्र काढलं होतं तेव्हा तो समाज शिकलेला नव्हता. तरी काढतात आणि आपल्या समाजाच्या वेदना आणि वेदनेला ते जगावर ठेवतात, जगाच्या वेशीवर ठेवतात. जेव्हापर्यंत तुमच्या डोक्यामध्ये विचार जन्मत नाही, विचार पक्के होत नाही, तुमचे विचार घडणार नाही, तेपर्यंत तुम्ही कृती करण्यासाठी कसे प्रवृत्त होणार? कोणत्याही क्रांतीला यशस्वी होण्यासाठी अगोदर मनामध्ये क्रांती झाली पाहिजे. तुमच्या मनामध्ये तसे विचार तुमच्या प्रसूत झाले पाहिजे. आणि ते विचार प्रसूत करण्यासाठी मीडिया हे एक सशक्त माध्यम आहे. ते काम आम्ही या मार्फत आम्ही करत आहोत. आता ते दिवस गेले. आज आम्ही खऱ्या अर्थानं बहुजन समाज बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये लागलेले आहोत. त्याचं तुम्ही येतं एक स्वरूप बघाल छोटं. आणि म्हणून आम्हाला ठाम विश्वास आहे, दृढ विश्वास आहे, बहुजन सौरभ हे खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचं आहे. आमच्या वेदना एक आहेत. आणि आरक्षण आमच्या समान मुद्दा आहे ना. ओबीसीला आरक्षण आहे, शेड्यूल ट्राईबला आहे, शेड्यूल कास्टलाही आहे. त्यांच्या वेदना आहे. मग ते काँग्रेसची गव्हर्नमेंट असो की बीजेपीची गव्हर्नमेंट असो, ते आपल्याला नागवते, त्रासवते आरक्षणासाठी. आम्ही एक समान मुद्द्यावर ते येऊ शकतो. तो एक समान मुद्दा घेत बहुजन सौरभ सुरू आहे वर्षभरापासून. आणि म्हणून हे आम्ही ते लक्षात ठेवून दैनिक बहुजन सौरभ आणि कोणीही मनामध्ये शंका बाळगू नये की बहुजन सौरभ बंद होईल. शंका ठेवणारे लोक आमचेच आहेत सर, दुसरे नाही. आणि कोणी असं दावा करतात की जसं मिलिंद फुलझेले दावा करतात आणि कल बंद हो जाएगा बहुजन सौरभ. बिलकुल असाच दावा करतात. म्हणजे त्यांनी मिलिंद फुलझेले पासून सुपारी घेतली बंद करायची. तर असे विचित्र लोक आहेत. अरे मुखपत्र तुमच्यासाठी काढलेलं आहे यार. कोरोनाच्या काळामध्ये लष्करी बाग मधून तर ते मेडिकलच्या पाठीमागे जात होता पोलिसाचे दंडे खात मिलिंद फुलझेले. पाय तुटल्यानंतरही घरी बसल्या बसल्या मान लागतपर्यंत संपादकीय लिहित होता मिलिंद फुलझेले. हे कशासाठी तळमळ आहे? ही शशिकांत मुंडे साहेबांची या वयामध्ये कशासाठी तळमळ आहे?
संध्या दिवसभर रात्रभर ती राबते कशासाठी तळमळ आहे? कांबळे साहेब आम्हाला हिम्मत देतात, हे कशासाठी हिम्मत देतात? फुलझेले साहब मेरा क्या है, बीवी बच्चे सब बाहर है, ये इतनी बड़ी प्रॉपर्टी है, इसका मरूंगा तो सर पे ले जाऊंगा, ये सब लगा दूंगा दाव पे. अरे असं व्यक्तिमत्वाचा आम्हाला साथ आहे. बहुजन सौरभ बंद होणार नाही. आम्ही हे उत्तपथीय मुवमेंट, वैचारिक मुवमेंट चालू केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूने जी कृती या देशामध्ये सुरू आहे, आम्हाला हातबल करणं, आमच्या मानसिक आर्थिक आधार तोडणं, आमच्या नोकऱ्या संपवलेल्या आहेत. आणि त्या दिशेने आम्ही की आम्हाला काहीतरी आम्हाला केलं पाहिजे ना. जेव्हा आमच्या नोकऱ्या धोक्यात आल्या, आमचे शिक्षण धोक्यात आले, तर आमची जबाबदारी आहे काय समजतात की काहीतरी ऑल्टरनेट दिलं पाहिजे आम्ही नवीन पिढीला. आम्ही इकॉनॉमिकल मुवमेंट म्हणून नवीन पिढीला ऑल्टरनेट देण्यासाठी सोशो इकॉनॉमिकल मुवमेंट एक सुरू केलेली आहे. मैत्री सुपर शॉपी आम्ही टाकलेली आहे कमाल चौकामध्ये. आणि पुढील वर्षी आमचा प्रयत्न आहे की नागपूर शहर पर्यंत आम्ही त्याचे शाखा टाकणार आहोत. आमचा ग्राहक कदाचित गोळा झाला, आम्ही काही उत्पादन विकू शकतो, आम्ही कोणतंही उत्पादन घेऊ शकतो, मोठ्या प्रमाणावर आम्ही एम्प्लॉयमेंट देऊ शकतो, एवढं पोटेन्शियल आहे कन्झ्युमर्स मध्ये. आणि ती एक सोशल इकॉनॉमिकल मुवमेंटही आम्ही, पण तिथेही समाजाचा पाहिजे तो प्रतिसाद नाही. जो बहुजन सौरभला सुरुवातीच्या जी प्रतिक्रिया होत्या निगेटिव्ह, त्याही मैत्री सुपर शॉपीच्या बाबतही आहे. चला हे चालतेच, त्याला ओलांडून त्याला क्रॉस करून जावंच लागते, ते मूल्य चुकवावंच लागते, त्याशिवाय आपल्याला सफलता भेटत नाही. पण आम्ही हम होंगे कामयाब, ये है पूरा विश्वास, एवढी हमी देतो आणि येतच थांबतो. सर्वांना पुनश्च जय भीम. ज्यांच्या बळावरती हा पेपर चालतो, जे राबतात अत्यंत कमी पैशात, अत्यंत कमी मानधनात, ज्यांना परवडतही नाही, परंतु त्यांचाही उत्साह, ते आमचे तरुण मित्र ज्यांच्या बळावरती हा पेपर तुमच्यापर्यंत येतो. मी प्रगती, विनोद आटे आपलं दुकान बंद करून वर्षभर आम्हाला फोटो पुरवतात, कधीही पैसे घेत नाही. मी विनोद आटे, मनीषा चौधरी जी पेपरचं सेटिंग करते आमचं, अभिषेक धोटे, सुषमा, अविनाश जो सकाळी सर्व वर्तमानपत्राकडे जर कुठे गेलं नाही, कुठे आलं नाही, वैशाली, सीमा, या सर्वांना विनंती करतो की या सर्वांनी मंचावरती यावं, कारण की उद्याचा पेपर निघावा. त्यांचंही स्वागत या ठिकाणी करणं मला गरजेचं वाटलं आणि त्यांनी आमच्या ऑफिसला जाऊन आपला पेपर, उद्याच्या पेपरचं काम करावं. मी प्रगती, विनोद आटे, मनीषा चौधरी, अभिषेक धोटे, सुषमा रामटेके, अविनाश राजूरकर, वैशाली नेमजे, सीमा सुजवार या लोकांना विनंती करतो की त्यांनी मंचकावरती यावं. पहिलं पान, दुसरं पान, या सर्वांचंही पान काढीच करणारी या मनीषा अत्यंत कमी मोजक्या पैशावरती ही सारी तरुण मंडळी आमच्यासोबत आहे. यांच्या उत्साहामध्ये हा पेपर निघतो, रोजचा पेपर. आणि काय कापायचं आणि काय नाही कापायचं, पोलिसांची कोणती बंधने येतील आणि विधानसभेत कोणता प्रश्न उपस्थित केलेले आपण अडचणीत येऊ नये, इतपूर्त माहिती असणारी ही तरुण मंडळी आमच्यासोबत आहेत. आणि ही सर्व ओबीसी मंडळी, ओबीसी, बुद्धिस्ट, अनेक जाती धर्मातले लोक बहुजन परिवारासोबत जोडलेले आहेत. आम्ही यांना खूप काही देऊ शकत नाही, परंतु या मंचकावरती त्यांचं मनापासून स्वागत करतो. यांच्याशिवाय हा पेपर आमचा निघू शकत नाही. मी याचं मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आपण अधिक न लांबवता आपण सत्कार सोहळा घेणार आहोत. या ठिकाणी तुमचा ग्रुप फोटो गौतमी ताई, सीमा आमची ही चांगली गायक पण आहे आणि सर्व ऑफिस सांभाळते. लेख आला आणि तो जर समजा पुन्हा अगेन रिपीट होत असेल तर त्यावेळेला वैशाली म्हणते, सर हा येऊन गेलाय बरं आणि याच्यातले बरेचसे कंटेंट सोडलेले आहेत या लेखकांनी,
तर इतकं म्हणजे यांचा इतभूत अभ्यास या मुलींचा आमच्यासोबत झालेला आहे. सुषमा ही सुषमा कोरोनामध्ये खूप आजारी होती आणि जे आमच्या सिस्टर आहेत जे आमच्यासोबत काम करतात दैनिक बहुजन सौरभमध्ये, यांनी त्यांना खूप मदत केली आणि या कोरोना काळात कोरोनातून त्या वाचल्या. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. अत्यंत नाजूक परिस्थिती, म्हणजे सुषमाची अत्यंत नाजूक परिस्थिती, तरीही तिचा विश्वास खूप मोठा आणि अशा या विश्वासाने दैनिक बहुजन सौरभ आपला पुढे जात आहे. मी जावेदजी पाशा यांना विनंती करेन की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्या. तत्पूर्वी संध्या राजूरकर. मी खूप वेळ घेणार नाही, पण माझ्या ज्येष्ठ भगिनी त्या आहेत माननीय पुष्पाताई बौद्ध यांनी इकडे मंचावर यावं, कारण त्यांना पारिवारिक जो त्यांचा महिलांचा मंच आहे, बौद्ध पारिवारिक मंच धम्म संगोष्ठी करतात, तर त्यांना 10,000 रुपये बहुजन सौरभला द्यायचे आहेत. त्याची त्या घोषणा करणार आहेत. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. खूप सुंदर असा दैनिक सौरभ पेपर आहे. आम्ही त्याचे वाचक आहोत. आम्ही इथे 2-3 महिला बसलेल्या आहोत आमच्या ग्रुपच्या. तर आता हे सगळं पाहून मिलिंद भाऊ तर माझे लहानपणापासून बंधूच आहेत आणि संध्याताई आम्ही मैत्रिणी. आज सरांनी इथे काही वाचलं, बरेचदा मी संध्याताईंना म्हटलं की ताई मला काहीतरी ग्रुपद्वारे दान करायचं आहे पेपरला, तर तो काही चान्स आला नाही ना, आज हा मौका मिळाला. म्हणून मी माझ्या सर्व ग्रुपच्या वतीने 10,000 रुपये एक छोटीशी राशी म्हणून ऑफिसमध्ये जाऊन कांबळे सरांच्या हातामध्ये मी देणे इच्छिते. एवढंच मला इथे सांगायचं होतं. जय हिंद. अशी माणसं फार कमी असतात जे बॅनर पण ठोकतात, फोटो पण काढतात आणि चळवळ ज्यांना माहिती आहे ते आमचे विनोद आहे. विलास सर. शाहू आंबेडकरी विचारांचा विजय असो. सस्नेह जय भीम, सस्नेह सलाम. सौरभला 1 वर्ष पूर्ण झाले आणि वारंवार यांच्याकडनं एक वस्तुस्थिती मांडण्यात आली की कोरोना विषाणूच्या संक्रमण अवस्थेमध्ये हा सौरभ जगला आणि मोठ्याला सायंटिस्ट लोकांचं फाइंडिंग आहे की जो कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये जगतो त्याला दुसरा कोणताही विषाणू मारू शकत नाही. इसलिए जो दैनिक है ये चलेगा. इस दैनिक की तमाम मंडली, हमारे वरिष्ठ मार्गदर्शक, कई अरसों से हम उन्हें देखते आए हैं. बैजनाथ चौक पर नागेश चौधरी जी का ऑफिस था, वहां पर मुलाकातें होती थी. वे कांबळे सर, फुलझले सर तो हमारे पथनाट्य के दोस्त रहे हैं, ड्रामा के दोस्त रहे हैं, साहित्यिक दोस्त रहे हैं. रंजीत मेश्राम सर को सुनने के लिए हम जाया करते थे, जो आज बोल रहे हैं उनसे ही कुछ सीखा हुआ है. ज्ञानेश्वर रक्षक जी तो सर्वधर्म संभाव और समानता के लिए हम उनके साथ में लड़ ही रहे हैं. आदरणीय किशोर गजबी जी हमारे मार्गदर्शक रहे हैं. ओबीसी के प्राध्यापक शरद जी हमारे साथ में रहे हैं. ये पूरी सौरभ की टीम, मुबारकबाद है तहे दिल से. तूफानों में ताश के पत्ते नहीं बनते, तूफानों में ताश के पत्ते नहीं बनते, रोने धोने से मुकद्दर नहीं बनते, पूरी दुनिया को जीतने का दम रखा है बंदे, क्योंकि एक रात में सिकंदर नहीं बनते. आपने दैनिक
बहुजन सौरभ को एक व्यवस्था के विरोध में स्थापित किया है, इसका फक्र महसूस कीजिए। जहां पर पूरी मीडिया बिकाऊ है, जो खबरें नहीं देती बरगलाने का काम करती है, जो सच्चाई को छुपाकर झूठ को आपके दिमाग पे सच्चाई के तौर पर थोपती है, पूरा लश्कर एक बाजू में खड़ा है, वहां पे तुम अपनी मिसाइल लेकर खड़े हो सच्चाई की, आप मुबारक के हकदार हो। मैं हिटलर पर पढ़ रहा था तो मुझे पता लगा उसे सलामी देने के लिए पूरी फौज खड़ी थी। एक सैनिक से हिटलर डर गया, उसने सलामी नहीं दी थी। हिटलर इतनी बड़ी फौज का मालिक एक सिपाही से डर गया क्योंकि उसने सलामी नहीं दी थी। उसने हिटलर को हिटलर मानने से इनकार कर दिया था। वर्तमान में जितनी हिटलरी फौज इस प्रसार प्रचार माध्यम की ठेकेदार बनी बैठी है, वो आपसे डरेगी क्योंकि आपने उनका वर्चस्व मानने से इनकार कर दिया। आपकी शक्ति क्या है? महात्मा ज्योतिबा फुले को कोई संपादक नहीं मिला था। हमारा संघर्ष वहां से शुरू होता है। कोई संपादक नहीं मिला, खुद ही पत्रकार बने, संपादक बने। अपने साहित्य को एक पत्रकार, एक साहित्यकार के रूप में खुद ही छापा, लोगों तक ले गया। बाबा साहब ने उनको गुरु माना है। आपका कोई भी इन्वेस्टमेंट कभी वेस्ट नहीं जाएगा। इसलिए नहीं जाएगा कि आप जिस व्यवस्था से लड़ रहे हो वो चाहता है कि कोई कांबड़े, कोई जावेद पाशा, कोई ज्ञानेश्वर अक्षर, कोई किशोर गजबीय कभी खड़ा न हो। वे बार बार चाहते हैं कि हम मर जाएं। वो कभी ने ये समझते नहीं है कि हमारे अंदर जीने की अथाह चाह हमारे महापुरुषों के विचारों से रहती है। तो आपने जो काम किया है बड़ा महान काम है। दिवाली के कम से कम 12 विशेषांक मेरे पास में आए, सब जाहिरातों से भरे हैं। मेरे ख्याल से एक एक विशेषांक ने गिरी से गिरी हालत में 25-30 लाख रुपए कमाए हो गए। उसमें हमारे लोग भी काफी है। उपविभागीय अधिकारी गजबीय साहेब जाहिरात, वन विभाग अधिकारी रामटेके साहेब जाहिरात, गुत्तेदार शेख साहेब जाहिरात। किशोर गजबीय साहब का थोड़ा सा हंटर फुलझड़ी जी ध्यान में लीजिए, और इस हंटर को हम प्रबोधनात्मक तरीके से कैसे इस्तेमाल कर सकते हैं ताकि सौरभ का विशेषांक भी इन लोगों की जाहिरात से भरा निकले। जरा दिमाग लगाइए कि जितने आरक्षण से गए हुए हैं, जितने आरक्षण से नहीं गए हुए हैं, जो अच्छी पोस्ट पर है उनका 50% किरदार भ्रष्टाचारी होता ही है। माफ कीजिए। और उनके पास में जो दौलत है उसमें 30-40% ईमानदारी की कमाई है, 60% बेईमानी की कमाई है। इस बेईमानी को पुण्यात्मा में बदलने के लिए अगर सामाजिक संदर्भ में वो इस आंदोलन को हाथ बार लगाते हैं तो जो ब्राह्मण मोक्ष कहता है वो उन्हें मिल सकता है, मिल सकता है। अगर नहीं मिलता होगा तो बाबा साहब ने कहा था कि यही जीवन है और इसी जीवन में अपने पापों को धो। इससे अच्छा सुंदर और क्या प्रयोग हो सकता है? कांबड़े साहब ने जो आपके सामने रखा है, धो लीजिए अपने पापों को। बहुत गुत्तेदार है हमारे पास में, बहुत। बियर बार में खड़े हो जाइए सामने, अगर 50 लोग आ रहे हैं ना तो 10 इस्लाम वाले मुसलमान मिलेंगे जिसमें शराब हराम है। तथागत को मानने वाले, जय बुद्ध मानने वाले 15 से 16 मिलेंगे। बहुजन जिंदाबाद और ओबीसी राह को मिळणारे तर भरपूर मिळतील। वर्तमान पत्र चालतो, आम्हाला थोडस कठोर असं काहीतरी प्रशासनात्मक बाजू घ्यावी लागते। ते घेता येईल का बघा, घेता येईल का बघा। क्योंकि अगर सौरभ मजबूत होता है तो इस लड़ाई में उसका विजय है।
इसमें हमारा विजय है, इसमें विचारों का विजय है। आपने देखा होगा 80 तक पत्रकारिता में एक नैतिकता थी, 80 तक एक दिखाई देता था। अंग्रेजों के काल में जाहिरात पर पेपर नहीं चलता था। मौलाना अबुल कलाम आजाद के 3 पेपर है, बाबा साहब के पेपर है, मौलाना हाली के 6 पेपर है, सारे बंद हुए। लेकिन बंद होने से पहले सबने अंग्रेजों के नीचे में पूरी अंगार लगा दी थी। जितनी आजादी गांधी जी ने नहीं लाई, उतनी आजादी का बिगुल इन वर्तमान पत्रों ने जंगे आजादी में फूंका है। ये जाहिरात से नहीं चलते थे, ये विशिष्ट संकल्प से चलते थे। इसकी नैतिकता 80 तक थी। 80 के बाद में क्या हुआ कि सारे आंदोलन के पेपर बहुत मुश्किल में फंस गए, और जिनको हम हमारे धर्मनिरपेक्ष लोकशाही के रक्षक मानते थे, वे व्यापार में बदल गए। पहले भी नहीं थे वो पहले भी लोकशाही के रक्षक नहीं थे। जो कहा गया कि लोकशाही का चौथा स्तंभ मीडिया है, वो मीडिया कभी भी लोकशाही का चौथा स्तंभ था? जवाब है नहीं। लेकिन उसने अपना चेहरा, असली चेहरा 80 के बाद क्यों दिखाया? क्योंकि 80 के बाद मंडल आयोग का आंदोलन इस देश में छिड़ा, और तब सत्ता के भागीदार इन वर्तमान पत्रों के मालिकों को लगा कि अब हमारा मीडिया अगर हमने व्यवस्था के साथ में नहीं लगाया, तो मंडल आयोग के रूप से जो नया आंदोलन इस देश में खड़ा हुआ है, वो हमारे अस्तित्व को हिला देगा। 2014 तक पूरी मीडिया अपने असली रूप में आ गई, तो 2021 तक ये मीडिया पूरी असली रूप में है। ये बुर्खा डाली हुई थी, इसने बुर्खा उठा दिया 82 के बाद। परिणाम हमारे सामने है, इतने भयानक परिणाम है। मॉब लिंचिंग को जायज ठहराने वाले आर्टिकल्स आप पढ़ लीजिए। खासगीकरण के नाम से पूरी की पूरी नौकरियां खाने का स्पष्टीकरण, जस्टिफाई कैसे करते हैं ये वर्तमान पत्र, वो आप पढ़ लीजिए। सरकारी कंपनियां बेची जा रही है, इसमें ही देश का हित है, ये कहने वाली एक मीडिया की पूरी क्या पूरी चैनल बैठी हुई है, इलेक्ट्रॉनिक मीडिया में भी और वर्तमान पत्र में भी। ये बैंक के अधिकारी जो कहते थे कि अभी सही में इस देश का सही विकास होगा, अब कह रहे हैं की बँक विकू देणार नाही. आता म्हणतायत आणि बँकेच्या खाजगीकरणाला यांनीच होकार दिला होता बसल्या बसल्या काउंटरवरती. अशा वेळेस बहुजन सौरभ सारख्या वर्तमानपत्रांची नितांत गरज आहे सर. हजार मुंडियों में हाँ हो जाए, जालिम नहीं डरता. हजार मुंडियों में हाँ हो जाए, जालिम नहीं डरता. एक नाम में मुंडी हिला दो, पेशाब की धार लगा देता है. तो वो करारापन वो आपके वर्तमान पत्र में है. कहां है? मराठवाड़ा में घूमता हूं, पश्चिम महाराष्ट्र घूमता हूं. लगातार मागासवर्गीय मुसलमानांचं आंदोलन मागच्या 35 वर्षांमध्ये चालवलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या कृपेनं एक गरीब मुसलमानाचा पोरगा जावेद पाशा 38 पुस्तकांचा लेखक होतो. 38 पुस्तकांचा लेखक होतो. कारण बैठकीमध्ये जे विचार पेरले गेले ते नागपूरलाच मला मिळाले. 1985 मध्ये मी इथं आलो शिकायला आणि सगळ्या चळवळीतल्या लोकांमध्ये जेव्हा फिरायला लागलो तेव्हा मला व्यवस्थेची जाण झाली. 3 वर्तमानपत्र मी काढले, 3 बंद पण झाले. चालवणे आणि बंद होणे ही नैसर्गिक प्रक्रिया समजूनच चला. बंद काय झाले त्याच्यावर चर्चा करायचं नाही. कसे चालवले, किती दिवस चालवले हाही महत्वाचा भाग असतो. कारण तो ऐतिहासिक दस्तावेज असतो, महत्वाचा असतो. तुम्ही तुमच्या समाजाचा ऐतिहासिक दस्तावेज किती निर्माण केलं. बाबासाहेबांची वर्तमानपत्र बंद झाले, मौलाना अबुल कलामांचे वर्तमानपत्र बंद झाले, केसरी सोडून. कारण तो दस्तावेज राहील, तो दस्तावेज राहील. आज अभ्यासाला बसलो तर बाबासाहेबांचे वर्तमानपत्र घ्यावे लागतात. ऐतिहासिक संदर्भात अल हिलाल सारखा मौलाना अबुल कलाम आजादांचा वर्तमानपत्र घ्यावं लागतं, केसरी नाही. लक्षात घ्या. म्हणून भान मीडिया हा येणाऱ्या पिढीचा वर्तमानाचा दस्तावेज आणि
इतिहासाचा दस्तावेज कधीही असू शकत नाही. येणाऱ्या पिढीचा दस्तावेज हा बहुजन सौरभ असणार आहे आणि तो आहे. म्हणून हृदयानं तुमचं अभिनंदन. आणि मला पण आजीवन सदस्य बनवून घ्या अशी विनंती करतो. झालंच पाहिजे जी, बिलकुल. म्हणून मित्रांनो, तुमच्या शुभेच्छा तर असू द्या, आर्थिक मदतीचा ओघ असू द्या, वर्तमानपत्र, इथं असलेल्या लोकांनी जर हे ठरवलं की माझ्या कुटुंबातनं 5 लोकांना ते 10 लोकांपर्यंत मी वाटेल, तरी वर्तमानपत्राला गती मिळते. वर्तमानपत्र चालवणं हे आमच्यावरच आहे. बामसेटनं खूप चांगलं वर्तमानपत्र चालवलं. बोरकर साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. खापर्डे साहेबांसोबत मी जवळपास 40 ते 45 सभा केल्यात आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक चांगलं असं काशीरामजींसोबत एक 4 मोठ्या सभा करण्याचा योग मला आला. आणि जेव्हा काशीरामजीनं पहिलं पिक्चर काढलं इन्साफ की आंधी, त्याच्यामध्ये मुख्य रोल करण्याचा मला एक योग सुद्धा आला. गावराम रत्नाकरचा मी तो रोल केलेला होता. म्हणून माझं एक म्हणजे लगाव, जिसको हम लगाव कहते हैं, संध्या से क्यों लगाव है? हम लोग जब चलना सीख रहे थे, जेमिनी कडू, नागेश चौधरी जी, संजय जी ने, हम सब लोगों की टीम थी. ये यहाँ पर बरेली पर हम लोगों का जमघट हुआ करता था. तब हम छोटे छोटे पत्रक निकालकर अपनी बात, फुले शाहू आंबेडकर की बात पत्रक निकालकर पहुंचाते थे. आज पत्रक का जमाना पीछे छोड़कर सौरभ बड़ा वर्तमान पत्र बनकर आ गया है. आइए इसके साथ में जुड़िए, यही गुजारिश करता हूं. सभी लोगों का शुक्रिया अदा करता हूं. अस्सलाम वालेकुम, जय हिंद. दैनिक बहुजन सौरभला मदत करणारे हातही पुढे येत आहे. आमचे ज्येष्ठ मित्र ज्यांनी नागपूर शहरामध्ये मैत्री मेळावे आयोजित केले, एक वलय निर्माण केलं. लोकांच्या हातामध्ये झेंडा पकडायला लोक घाबरायचे. असे आमचे मित्र धर्मेजी फुसाडे, माजी तहसीलदार, यांनी दैनिक बहुजन सौरभच्या अकाउंटला 15,000 रुपये पेड केले आहे. आपण टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करूया. आपण आता या ठिकाणी कृतज्ञता सन्मान सोहळ्याकडे वळत आहोत. मी माधुरी गायधानी यांना विनंती करतो की आपण सन्मानार्थींचे नावं घ्यावे आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारांचा सुगंध महाराष्ट्रातच नव्हे, तर शाहू आंबेडकर विचारांचा सुगंध महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि भारताबाहेर ज्या ज्या ठिकाणी बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांची नाळ जुळलेली आहे, त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या मनात परिवर्तनाचा विचार घेऊन ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने पोहोचणारे दैनिक म्हणजे बहुजन सौरभ. 25 डिसेंबर 2020 कोरोना काळातच या दैनिकाची निर्मिती झाली आणि आज 26 डिसेंबर 2021 दैनिकाला 1 वर्ष पूर्ण होत असताना या दैनिकाच्या रूपाने बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारांचा सुगंध पसरविण्यात अनेक लोकांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक व वैचारिक सुद्धा पाठबळ या दैनिकाला लाभलेले आहे. नवे ते अजूनही लाभ होत आहे. या सर्व सन्माननीय, आदरणीय सहकारी स्नेहींचे मी प्राध्यापक माधुरी गायधनी दुपटे बहुजन सौरभ दैनिकाच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने सस्नेह स्वागत करते. बहुजन सौरभ दैनिक टीम सदैव आपल्या ऋणात राहून आपल्याशी स्नेहबंध जुळवून ठेवण्यास सदैव कटिबद्ध असेल अशी ग्वाही देते व सत्कार कार्यक्रमास सुरुवात करते. सर्वप्रथम या ठिकाणी शशिकांत हुमणे सरांना आमंत्रित करते आहे. शशिकांत हुमणे सर आलेले आहेत का? बुद्ध धम्माची दान पारणिता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पे बॅक टू सोसायटीचा नियम लक्षात घेऊन कार्यरत असणारे दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे शशिकांत हुमणे साहेब यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते आहे. सामाजिक शैक्षणिक कार्यात सतत मुक्त हस्ते मदत करणारे नागपुरातील मोठे व्यक्तिमत्व व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन लष्करी बाग
नागपूरचे शिलेदार म्हणून आपली ख्याती आहे. आपला सन्मान बहुजन सौरभ दैनिकाचे प्रबंध संपादक आणि विद्यार्थी करीत आहे. शशिकांत भोंगळे सरांनी बहुजन सौरभच्या वतीने सत्कार. MT बोरकर सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याची प्रेरणा घेऊन अनेक संघटनांशी जोडून कार्य करणारे MT बोरकर या सरांनाही मी या ठिकाणी सत्कारासाठी आमंत्रित करते आहे. बामसे DS4 बहुजन समाज पार्टीचे सक्रिय समर्पित कार्यकर्ते MT बोरकर सर. कांशीराम यांचे विश्वासू सहकारी. अनेक राज्यातून BSPचे प्रभारी अधिकारी म्हणून सरांचा सत्कार प्रबंध संपादक ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे सर आणि आदरणीय विचारपीठ रणजित मेश्राम सर करीत आहेत. MT बोरकर सरांचा सत्कार रणजित मेश्राम सर आणि आदरणीय विचारपीठ करीत आहेत.